काव्यामध्ये की मतीला पाऊले चाली जे, म्हणजे जे काही आपण पाऊल टाकणारे म्हणजे पाय टाकणारे पुढे असं नाही बरं का, पाऊल टाकणारे म्हणजे जो काही एखादा निर्णय घेणार आहे तो आपण लक्षपूर्वक घेतला पाहिजे, विचार करून घेतला पाहिजे. आज आपण काही नियोजनाने करत नाहीत. एकाने 10 लाखाचा धाबा टाकला, त्याला चुलं पेटता येणार, भाजी करता येणार, भाकरी करता येणार, तरी धाबा टाकला, मजूर लावले, पण मजुराला पगार दिला, मजूर गेले 2 दिवसात निघून, आणि धाबा पडला होताना. म्हणजे 10 लाखाचं नुकसान झालं की नाही, वेळ गेला, 10 लाख गेले. म्हणजे आता आपण विचार करून पाऊल टाकत नाहीत. म्हणून आपण विचार करून काळजीपूर्वक पाऊल टाकलं पाहिजे, कोणतं पण कार्य करायचं असू दे. तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला सांगतात की निद्रेही मानू दिजे, म्हणजे आपण झोपेला देखील महत्व दिलं पाहिजे. झोप पण खूप महत्वाची बरं का या जीवनामध्ये. पण आज कुणी झोपेला विचारित नाही. निम्मी रात्र झाली तरी आताच्या पोरांपुरीचं वर खाली वर खाली वर खाली सुरूच असतं. मग काही सकाळी जामखेडच्या एसटी स्टँड समोर कल्याणी हॉस्पिटलची भेटच घ्यावा लागते, त्याशिवाय पर्यायच नाही. नाहीतर कधी डोळे जायचे ह्याला मेळ झोपायचा नाही. म्हणजे आताची एवढी वाईट परिस्थिती आहे ना. आणि शेवटी सांगतात की अवसरी एक म्हणजे हे जे काही मी सांगितलंय, जो काही या ओवीचा अर्थ आहे तो आपण आचरणामध्ये आणला पाहिजे, स्वतःहून केला पाहिजे, असं या ओवी मध्ये आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आज आपण या ठिकाणी थोडेच काही आपण सगळेजण जमलेलो आहे. तर आज महाशिवरात्री निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहे. तुम्हा सर्वांना तर महादेव पार्वतीचं लग्न हे महाशिवरात्री दिवशी झालंय हे माहिती आहे, त्यांची कथा माहिती आहे. परंतु एक वक्ता म्हणून माझं कर्तव्य आहे